रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. आपण बघू शकतो सध्या मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर वाढलेला आहे आणि बिबट्यांचे जे रात्रीच्या शेतकऱ्याचे होणारे हल्ले आणि या संदर्भात आज शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच स्वाभिमानी पक्षाच्या वतीने आज येवला शहरात महावितरण संदर्भात मोर्चा काढण्यात आला. अधिक आपण माहिती जाणून अधिक माणिकराव शिंदे काय सांगू शकतो? आज हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. या मोर्चाचं प्रमुख कारण या येवले तालुक्यामध्ये अनेक भागात ही रात्रीच्या वेळेत वीज दिली जाते. शेतकऱ्यांना बिबट्याची भीती आहे, साप विंचू यासारख्या प्राण्यांची भीती आहे, रक्त गोठवणारी थंडी आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याला माणूस म्हणून जगवायचं नाही का, हा खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि तेवढ्या करता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष त्याचप्रमाणे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघत असताना आपण बघताय या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि शिवसेना उभाटाचे पदाधिकारी देखील हे हजर आहेत. याचं मूळ कारण शेतकऱ्यांच्या समस्या याकडे दुर्लक्ष होत आहे, त्या सोडवण्याकरता खरा हा मोर्चा आहे. यात ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर तो 24 तासाच्या आत दिला पाहिजे हा नियम आहे, नाही तर नुकसान भरपाई द्यावी लागते. परंतु असं कधी घडत नाही, ते सुधारलं पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक गावाला एक वायरमन हा असलाच पाहिजे. आता ती पद्धत बंद करता येईल, ती पुन्हा चालू असली पाहिजे. आणि MSCB व्यतिरिक्त आमचं तहसीलदारांना बी एक मागणं असणार आहे का युरियाची लिंकिंग होऊन युरिया मिळतो, त्याऐवजी स्वतंत्रपणे युरिया हा उपलब्ध व्हावा, ही आमची प्रमुख मागणी देखील आहे. महेंद्र, तुम्ही काय सांगू शकता? मागच्या वर्षी देखील आम्हाला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आंदोलन छेडावं लागलं होतं. आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्याच्या बातम्या देखील झळकल्या होत्या आणि पुन्हा लाईटचे दिवसा करण्यात आली होती. परंतु या वर्षी देखील तसाच प्रकार आहे. आपण जर पाहिलं तर तालुक्यामध्ये बिबट्याचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. गव्हाचं पीक घेतल्यामुळे देखील त्या गावामध्ये उंदीर येतात, घुस येतात आणि त्यांना खाण्यासाठी साप येतात. सर्पदंशाने माणूस गेल्यानंतर शासन आम्हाला मदत करणार आहे का आमच्या शेतकऱ्यांना दिवसा ढवळ्या लाईन देणार आहे का, हा खरा शेतकऱ्यांचा संतप्त प्रश्न आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी निवड स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचं जरी औचित्य असलं, परंतु त्याबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे पदाधिकारी असतील, नेते असतील, किंबहुना पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय माणिकभाऊ शिंदे असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे शिंदे गटाचे पदाधिकारी आहे, शिवसेनेचे उभाटा गटाचे पदाधिकारी आहे, प्राण संघटनेचे पदाधिकारी आहे, छावा क्रांतीवीर संघटनेचे पदाधिकारी आहे, त्याचबरोबर शेतकरी वर्ग आणि महिला देखील या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला आहे. या सर्वांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला रात्रीची लाईट नको, आम्हाला दिवसाची द्या. जर कदाचित आजच्याही आंदोलनाची, आजच्याही मोर्चाची जर कदाचित या झोपलेल्या शासनाने, प्रशासनाने जर त्यांची दखल घेतली नाही तर थोड्या दिवसात या ठिकाणी आम्ही सर्वांना बरोबर घेऊन वर स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, हा देखील आजच्या निमित्ताने आमचा इशारा राहील. आपण बघू शकतो शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी हा आज या ठिकाणी जर आंदोलनाची मागणी झाली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशारा यांनी दिलेला आहे. CK24 साठी चेतन प्लस येवला. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या.